देशभरात आज 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे। या निमित्ताने विविध ठिकाणी ध्वजवंदनाचे कार्यक्रम पार पडले। शाळा, महाविद्यालये, शासकीय आणि निमशासकीय कार्यालये तसेच स्थानिक संस्थांमध्ये ध्वजवंदन करण्यात आले असून देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला। सकाळी 7:15 वाजता कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते, त्यानंतर 7:30 वाजता शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते, काँग्रेस कमिटी कार्यालय येथे काँग्रेसचे सचिव नितीन शिंदे, भाजपा कार्यालय येथे शहराध्यक्ष दत्ता काले, कोपरगाव नगर परिषद कार्यालय येथे प्रशासक तथा मुख्याधिकारी सुहास जगताप तसेच तहसील कार्यालय येथे तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले। तहसील कार्यालय येथे झालेल्या ध्वजवंदन कार्यक्रमासाठी विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील व्यापारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तहसील कार्यालय येथे संजीवनी सैनिकी स्कूलच्या छात्र सैनिकांनी पथसंचलन केले तसेच एकलव्य आदिवासी आश्रमशाळेच्या बँड पथकातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले, तर कन्या विद्या मंदिरातील विद्यार्थिनींनी राज्यगीत सादर केले। एकंदरीत प्रजासत्ताक दिन कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कोपरगाववासियांना आणि नागरिकांना प्रशासनाच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो। हा 75वा वर्धापन दिन आणि 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन सर्वांना मंगलमय हो हीच शुभेच्छा देतो। सर्वांनी भारतीय संहितेचं, नवीन कायद्यांचं काटेकोर पालन करावं अशी मी सर्वांना या प्रसंगी विनंती देखील करतो। आणि प्रशासनाच्या वतीनं, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नवीन एक आपण ॲग्रिस्टॅगची नोंदणी चालू केलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठीची ही नोंदणी आहे। या मोहिमेमध्ये सर्व शेतकऱ्यांना एक युनिक ID नंबर भेटणार आहे। त्याच्या शेतीची सर्व माहिती, 7/12 पीक पेरे, कोणत्या बँकेला अटॅच आहे, त्याला कोणती मदत द्यायची आहे, कोणत्या योजनेचा तो लाभार्थी होऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा त्यामुळं त्यांना फायदा होणार आहे। तरी माझी सर्व शेतकऱ्यांना आणि नागरिकांना विनंती की आपल्या गावामधील ग्राम महसूल अधिकारी असतील किंवा CSC सेंटर असतील त्यांच्याकडे जाऊन आपण ॲग्रिस्टॅगची नोंदणी पूर्ण करून घ्यायची। ही नोंदणी विनामूल्य होणार आहे, याला कोणताही खर्च राहणार नाही, परंतु ह्याचे बेनिफिट्स जे आहेत किंवा फायदे जे आहेत नागरिकांना, शेतकऱ्यांना, हे दीर्घकालीन होणारे आहेत। आणि यापुढे कोणत्याही नैसर्गिक आपत्ती असेल किंवा पीक विमा असेल किंवा कोणतीही योजना असेल ॲग्रिकल्चरची, तर ती शेतकऱ्यांना या IDच्या माध्यमातून अत्यंत कमी कालावधीत आणि चांगल्या पद्धतीने देणे शक्य होणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावं आणि तात्काळ या नोंदणी करून घ्यावी अशी विनंती आहे। भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण भारतीयांना, विशेषतः कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना कोपरगाव शहर पोलीस स्टेशन आणि माझ्या वतीने
हार्दिक शुभेच्छा. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व आदिमाजी नगर परिषद सदस्य, आदिमाजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे सर्व नागरिक, आमचे कर्मचारी बंधू भगिनी आणि त्याचप्रमाणे सर्व नागरिक यांना कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि भारतीय प्रजासत्ताक चिराई हो. धन्यवाद. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनं कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.